छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या रमाई घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्जांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कागदपत्र सादर करण्याबाबत मात्र उदासीनता दिसून येते। 8,000हून अधिक अर्जांपैकी फक्त सुमारे 3,000 अर्जदारांनीच आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत। त्यामुळे मनपानं अर्जदारांना दिलासा देत मुदतवाढ जाहीर केली आहे। यंदापासून रमाई घरकुल योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे। यापूर्वी ऑफलाईन यादीत त्रुटी आणि अपूर्णता आढळल्याने ती रद्द करून एप्रिलपासून नव्या पोर्टलद्वारे अर्ज मागवण्यात आले। या नव्या प्रक्रियेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकूण 8,442 अर्ज प्राप्त झाले। मात्र पुढील टप्प्यातील छाननीत मोठी तफावत समोर आली आहे। आतापर्यंत केवळ 2,973 अर्जदारांनीच आपली कागदपत्रे सादर केली असून 5,000हून अधिक अर्ज प्रलंबित आहे। पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता मनपाकडून प्रत्यक्ष पडताळणीवरही भर दिला जातोय। अधिकारी आणि कर्मचारी घराघरात जाऊन अर्जदारांची आर्थिक स्थिती, निवास आणि घरकुलासाठी पात्रता यांची तपासणी करतायत। याच्या आधारे अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे। जुनी ऑफलाईन यादी रद्द करण्याच्या निर्णयावर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय।